नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल कोल्हे कल्पतरू पॅटर्नमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो। आपण घेऊन आलो पोलीस भरतीसाठी एक विशेष लेक्चर। याआधी बरेचसे व्हिडिओ मी टाकलेले आहेत, त्याआधी हे लेक्चर पाहायच्या आधी ते पहिले व्हिडिओ पाहून घ्या, कारण आता पोलीस भरती पेपर सुरू झाले आहे आणि या माझ्या लेक्चरचा ज्या पद्धतीने आम्ही डिझाईन केली याचा 100% तुम्हाला तुमच्या रिझल्टमध्ये फायदा होईल। चला तर आपण आजच्या या महत्त्वाच्या सेशनला सुरुवात करू। पहा पहिला प्रश्न पहा, छत्रपती संभाजी महाराजांचे समाधी स्थळ कुठे आहे? तर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, जे काही हे इतिहास आहे छत्रपती शिवरायांचा, याच्यावर एक तरी प्रश्न हमखास राहतो, म्हणजे 1 मार्क्स फिक्स आहे, असा काय अवघड प्रश्न विचारत नाही। ओके, बरोबरच प्रश्न भेटतात। तर इथं प्रश्न आहे, छत्रपती संभाजी महाराजांचे समाधी स्थळ कुठे आहे? तर समाधी स्थळ माहिती आहे आपल्याला, वडू बुद्रुक। ओके, 11 मार्च 1689। ओके, जे की तुळापूर आहे। तुळापूर येथे औरंगजेबाने संभाजी महाराजांची अतिशय क्रूरपणे काय केली होती? हत्या केली होती। आणि त्यानंतर मात्र जे वडू बुद्रुक तुम्हाला गाव दिसते पुण्यामधलं, येथे त्यांचा अंत्यसंस्कार केला। एकदम अतिशय निर्गुणपणे त्यांची हत्या केली होती आणि त्यांचे जे काही पार्ट आहेत शरीराचे ते एकत्र जोडून शिवून तेथील ग्रामस्थांनी त्यांना आग्नी दिली होती, लक्षात ठेवा। मग त्यांना म्हणजे त्यांना मारलं होतं कुठं? तुळापूरला। आणि त्याला काय म्हणू आपण, त्यांची समाधी स्थळ कुठे आहे? तर वडू बुद्रुकला, लक्षात ठेवा। ओके, बाकी शिवनेरी किल्ला माहीत आहे, छत्रपती शिवरायांचा जन्मस्थळ आहे। पुरंदरचा किल्ला एक प्रसिद्ध आहे, तह प्रसिद्ध आहे। ओके, त्यानंतर शिवनेरी माहीतच आहे, छत्रपती शिवरायांचं जन्मस्थान। आणि पुरंदरचा किल्ला अजून महत्त्वाचा प्रसिद्ध आहे, म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला होता, इथे लक्षात ठेवा, छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म। ओके, आणि शिवनेरीवर 1630ला छत्रपती शिवरायांचा जन्म। तर वडू बुद्रुक येथे समाधी स्थळ आहे, लक्षात ठेवा। ओके, वडू बुद्रुक येथे समाधी स्थळ आहे, जे की पुणे जिल्ह्यामध्ये शिरूर तालुक्यामध्ये येते। ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा, संविधान सभेचे उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड केली होती? पहा, संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद। एकदम वरवरचे प्रश्न भेटतात। ओके, बराच वेळ देतो आपण या विषयाला, परंतु हे सोपे प्रश्न राहून जातात आपले, कधी कन्फ्युजन पण मारतात। ओके, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते, लक्षात ठेवा। 11 डिसेंबर 1946ला त्यांची निवड केली होती। सच्चिदानंद सिन्हा हे तात्पुरते अध्यक्ष होते, 9 डिसेंबर 1946ला, एका दिवसाचे होते, 9 डिसेंबर 1946ला। आणि जे काही यांची निवड केली होती सच्चिदानंद सिन्हा यांची, हे ज्येष्ठतेच्या आधारावर केली होती। वयाने सर्वात हे होते, ते जास्त होते, वय त्यांचं जास्त होतं। ओके, त्यामुळं एक फ्रान्सची पद्धत निवडली होती। सच्चिदानंद सिन्हा जेव्हा अध्यक्ष म्हणून निवडले संविधान सभेचे, आणि नंतर जे संविधान सभेचं अधिवेशन म्हणजे झाली सभा 11 डिसेंबर 1946ला, तेव्हा कायमस्वरूपी अध्यक्ष निवडले होते, ते म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद। सच्चिदानंद सिन्हा तुम्हाला काय दिसतील? फक्त तात्पुरते अध्यक्ष होते। ओके, ज्येष्ठतेच्या आधारावर त्यांनी निवड केली होती, वयाच्या आधारावर। BN राव हे संविधान सभेचे तुम्हाला सल्लागार दिसतात, लक्षात ठेवा। बाबासाहेब आंबेडकरांनंतर शिकलेले जर कोणी असतील तर हेच होते, लक्षात ठेवा, पूर्ण संविधान सभा। ओके, थोडे लेवलला बाबासाहेब अतिशय उच्च होते। ओके, शिकलेले सल्लागार, संविधान सभेचे सल्लागार म्हणून आपण BN राव होते, लक्षात ठेवा। SC मुखर्जी संविधान सभेचे उपाध्यक्ष होते, तर SC मुखर्जी होते। अजून यांच्यासोबत एक नाव आहे, TT कृष्णमाचारी। ओके, DP खेतान यांच्या मृत्यूनंतर मसुदा समितीमध्ये यांना घेतलं होतं, कोण? कृष्णमाचारी। ओके, कोण होते ते? TT कृष्णमाचारी। हे काय होते? 2 उपाध्यक्ष होते, लक्षात ठेवा, 2 उपाध्यक्ष। त्याच्यामध्ये पहिले कोण होते? SC मुखर्जी, आणि दुसरे होते TT कृष्णमाचारी। त्यानंतर सरदार पटेल हे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री होते भारताचे, लक्षात ठेवा। ओके, सरदार पटेल। पहा, इथं प्रश्न विचारला होता आपल्याला, संविधान सभेचे उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली होती? तर उपाध्यक्ष म्हणून SC मुखर्जी होते आणि TT कृष्णमाचारी असेल ऑप्शनमध्ये, SC मुखर्जी नसेल तर हे उत्तर द्यायचं, म्हणजे 2 होते उपाध्यक्ष। त्यानंतर अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद। त्यानंतर उपाध्यक्ष कोण होते? तर उपाध्यक्ष हे होते आपलं तात्पुरते अध्यक्ष कोण होते एका अधिवेशनाचे, एका काय म्हणू आपण सभेचे, तर ते होते सच्चिदानंद सिन्हा। ओके, संविधान सभेच्या पहिल्या यायचे। त्यानंतर BN राव हे संविधान सभेचे सल्लागार होते। मसुदा समिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ध्वज समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद। ओके, त्यानंतर राज्याशी वाटाघाटीची एक समिती होती, त्यानंतर ते कोण होते? आपले हे पंडित जवाहरलाल नेहरू। त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाची समिती होती अल्पसंख्याक। ओके, सरदार पटेल, इथं मी हे सांगितलं मूलभूत
मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समिती, अल्पसंख्याक समिती याच्या उपसमित्या होत्या. मूलभूत हक्क उपसमिती होती, ते एस सी मुखर्जी. याचे अध्यक्ष कोण होते? मला लक्षात ठेवा, याचे अध्यक्ष होते पटेल, सरदार पटेल. ओके. ध्वज समिती होती एक, त्याचे डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. त्यानंतर सुकाणू समिती होती, त्याचे डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. राज्याशी वाटाघाटीशी संबंधित एक समिती होती, त्याचे कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू. हे काही महत्त्वाच्या समित्या आहेत, त्यावर प्रश्न विचारतात, लक्षात ठेवा. ओके. बाकी बऱ्याच समित्या होत्या, 22 समित्या होत्या, त्यामध्ये 8 कार्यकारी समित्या होत्या. ओके. याच्यामध्ये काही म्हणजे पोलीस भरतीला तेवढं डीपमध्ये जाणार नाही, परंतु हे महत्त्वाच्या 8 समित्या पाहून द्या. त्याच्यामध्ये मसुदा समिती एक महत्त्वाची आहे. संविधान सभेचे अध्यक्ष विचारतात, तात्पुरते अध्यक्ष विचारतात. सच्चिदानंद सिन्हा पाहिले आपण. अल्पसंख्याक समिती, अल्पसंख्याक उपसमिती विचारतात. अल्पसंख्याक उपसमिती एस सी मुखर्जी होते. ओके. ते फास्ट ट्रॅक लेक्चर आहे, याच्या आधी मी बरेच डीपमध्ये घेतले होते. ओके. तर आता आपली परीक्षा आहे आणि एकाच प्रश्नाला आपण वेळ जास्त देऊ शकत नाही. ओके. तर भारतातील सर्वात मोठे नदी बेट माजुली. तर माजुली जे बेट आहे हा भारतातील जे नदीवरील बेट आहे, तर या माजुली बेटाला आता जिल्हा, ओके, जिल्हा म्हणून निवडलेला आहे माजुली बेटला. ओके. एक जिल्हा म्हणून त्याला एक दर्जा दिलेला आहे माजुली बेटाला. तर माजुली बेट आहे हे ब्रह्मपुत्रा या नदीवर, आणि कोणत्या राज्यात? आसाम या राज्यात. ओके. याला एक जिल्हा म्हणून एक दर्जा दिला आहे आसाम राज्यामध्ये. कुठे? ब्रह्मपुत्रा नदीमध्ये. कुठे आहे? ब्रह्मपुत्रा नदी विचारू शकतात, लक्षात ठेवा. ओके. कोणत्या नदीमध्ये? ब्रह्मपुत्रा नदीमध्ये. आणि हे नदीवरील पहिले बेट आहे ज्याच्यामध्ये जगामध्ये सर्वाधिक जास्त मानवी वस्ती आहे. नदीवरील, समुद्रामध्ये बेट पाहतो आपण, पण नदीवरील जे बेट दिसते तुम्हाला माजुली बेट, तर हे माजुली बेट एक सर्वाधिक जास्त मानवी असलेलं बेट आहे आणि एक आसाम राज्याची सांस्कृतिक राजधानी आहे. सर्वात महत्त्वाचं, याच्यावर प्रश्न विचारू शकतात. आसाम राज्याची सांस्कृतिक राजधानी, दिसपूर त्याची राजधानी. ओके. आसाम राज्याची, आसामची सांस्कृतिक राजधानी. ओके. सांस्कृतिक राजधानी. ओके. राजधानी. ओके. आसामची काय आहे? सांस्कृतिक राजधानी, जे की माजुली बेट, जे नदीवर आहे, लक्षात ठेवा. कोणत्या? ब्रह्मपुत्रा नदीमध्ये. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पहा. महाभियोगची प्रक्रिया घटनेच्या कोणत्या कलमामध्ये नमूद करण्यात आली आहे? महाभियोग. ओके. राष्ट्रपतीला काढायचं झालं तर जवळपास राष्ट्रपतीला 14 दिवस अगोदरच आपल्याला काय द्यावं लागते? 1/4 लेखी, ओके, जे काही सदस्य आहेत लोकसभेचे, राज्यसभेचे, कोणत्याही याच्यामध्ये सभागृहामध्ये मांडण्यात त्यांचा महाभियोग असं काय ना लोकसभेमध्ये मांडला पाहिजे किंवा राज्यसभेमध्ये, तर 1/4 सदस्यांनी त्यांच्याकडे 14 दिवस अगोदरच ते प्रस्ताव दिला पाहिजे. त्यानंतर लोकसभेमध्ये होईल किंवा पहिल्या याच्यामध्ये राज्यसभेमध्ये पहिली त्याच्यावर ओके जी काय सभा होईल, प्रस्ताव मांडला जाईल, तर त्या प्रस्तावामध्ये जवळपास 2/3 सदस्यांनी पाठिंबा दिला पाहिजे त्याला काढण्यासाठी. ओके. 2/3 मतदान झालं पाहिजे. त्यानंतर समजा लोकसभेमध्ये जर मान्य झालं तर राज्यसभेमध्येही 2/3 पद्धतीनं मान्य झालं पाहिजे. आणि त्या जर राज्यसभेमध्ये झालं, ओके, दुसऱ्या कोणत्याही सभागृहामध्ये, कारण कुठेही मांडू शकतो, पहिले लोकसभेमध्ये मांडू शकतो, नंतर राज्यसभेमध्ये मांडू शकतो. प्रथम राज्यसभेमध्ये मांडलं तर नंतर लोकसभेमध्ये, असा काहीचा नियम नाही, लक्षात ठेवा. तर ज्याही सभागृहामध्ये याला संमती मिळाली, ओके, समजा लोकसभेमध्ये मिळाली तर राज्यसभेमध्ये मांडायला लागेल, आणि राज्यसभेमध्ये जर 2/3 संमती मिळाली तर त्या दिवसात राष्ट्रपतीला ते पद आपलं खारिज करावं लागतं, लक्षात ठेवा. पण आतापर्यंत कोणत्याही राष्ट्रपतीला असं पद खारिज करायची गरज पडली नाही भारतीय इतिहासात, आतापर्यंत नाही. तर कलम 61 दिलेलं आहे, लक्षात ठेवा. महाभियोग पद्धत जी आहे ती कलम 61 मध्ये दिलेली आहे, जे की सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, ओके, आणि राष्ट्रपतीसाठी आहे ते, लक्षात ठेवा. त्यानंतर पहा 71वी कलम हे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्यामध्ये काही वाद निर्माण झाला यांच्या निवडणुकीमध्ये, तर 71व्या कलमामध्ये सांगितलेलं आहे ते. 15वी जी काही दिलेली आहे कलम, तर 15वी कलम ही दिलेली आहे आपल्याला मूलभूत हक्क संबंधी आहेत. ओके. धर्म, जात, पंथ, वेशभूषा, जन्मस्थान याहून काय करण्यात, ओके, भेदभाव करता येणार नाही, तर अशी 15व्या कलमामध्ये सांगितलं आहे, मूलभूत हक्कामधली कलम आहे ती. ओके. आणि 52वी कलम पहा कशी आहे, हे भारताला एक राष्ट्रपती असेल, राष्ट्रपती संबंधित आहे. ओके. तर इथे त्याला 61वी कलम, तर 61वी कलम ही महाभियोग प्रक्रिये संबंधित आहे, जे की आपण राष्ट्रपतीवर महाभियोग आणू शकतो. फक्त एकाच गोष्टीसाठी त्याच्यावर महाभियोग आणण्यासाठी, म्हणजे ते म्हणजे राज्यघटनेचा भंग, संविधानाचा भंग केला तर त्या राष्ट्रपतीच्या ज्या पदावर व्यक्ती आहे त्याला आपण, म्हणजे जे काही सदस्य आहेत लोकसभेचे आणि राज्यसभेचे, ओके, जे काही खासदार आहेत ते त्याला पदावरून महाभियोग पद्धतीने काय म्हणतात, काय करू शकतात, पायउतार करू शकतात. तर प्रथम
कोणत्याही सभागृहामध्ये मांडू शकतात ते, ओके, प्रस्ताव, ओके. त्याच्यानंतर 2/3 सदस्यांनी त्याला मान्यता दिली पाहिजे किंवा मतदान झालं पाहिजे त्या विरोधात, तर तो त्यानंतर दुसऱ्या सभागृहामध्ये जाईल. दुसऱ्या सभागृहामध्ये फेटाळलं तर ते होणार नाही, लक्षात ठेवा. म्हणजे दोन्ही सभागृहामध्ये ते 2/3 एवढं बहुमत पाहिजे, लक्षात ठेवा, ओके. पहा नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. तर इथं काय महाभियोग कोणाशी संबंधित आहे? राष्ट्रपतीशी संबंधित आहे, लक्षात ठेवा. ऑस्ट्रेलियाच्या घटनेमधून कोणत्या तरतुदी घेतलेल्या आहेत? ऑस्ट्रेलियाच्या घटनेमधून आपण घेतलेले आहे, पहा, व्यापार व वाणिज्य. हे 13व्या भागामध्ये कलम 301 ते 307 मध्ये दिलं आहे. एवढं डीपमध्ये विचारणार नाही. 301 ते 307, ओके, 301 ते 307 लक्षात. एवढं डीपमध्ये नाही जात. समवर्ती सूची परिशिष्ट 7 मध्ये दिलेली आहे, ओके. परिशिष्ट 7 मध्ये समवर्ती सूची, केंद्र सूची आणि राज्य सूची दिलेली आहेत. तर समवर्ती सूचीमध्ये त्याच्यावर केंद्र आणि राज्य दोन्ही कायदा करू शकतात, असे समवर्ती आहे, लक्षात ठेवा. पण न्यायव्यवस्था नाही. न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणतो आपण, जे काही गोष्टी आपण अमेरिकेकडून घेतलेली आहे, ओके. अमेरिका मूलभूत हक्क पण आपण अमेरिकेकडून घेतलं, लक्षात ठेवा, ओके. मार्गदर्शक तत्त्वे आपण आयरिश घटनेकडून, आयर्लंडकडून घेतले आहेत. मूलभूत कर्तव्य आपण USSR कडून घेतलेलं आहे, कुठून? रशियाकडून, ओके. त्यानंतर आपण घटना दुरुस्ती पद्धत कुठून घेतलेली आहे? साऊथ आफ्रिकेकडून घेतलेली आहे, आलं लक्षात. स्वातंत्र्य, समता, बंधुता आपण जे काही तत्व आहेत ते फ्रेंच राज्यघटनेकडून घेतलं आहे. आपण कॅनडाकडून काय घेतलेलं आहे? कॅनडाकडून आपण राज्य पाल जी आहे त्याची निवड पद्धत कशी आहे ती घेतलेली आहे. त्यानंतर आपण दक्षिण आफ्रिकेकडून काय घेतलं आहे? जे काही घटना दुरुस्ती पद्धत आणि राज्यपाला म्हणजे काय म्हणू आपण, राज्यसभेच्या सदस्याची निवड कशी होती ते घेतलेलं आहे त्या पद्धतीनं, ओके. अशा बऱ्याच गोष्टी आहेत, तर ते पाहून घ्या. एवढं लिहायला वेळ नाही तर लेक्चर खूप लांब होईल, ओके. तर हे याच्यासाठी प्रश्न घेतला की आपण भारतीय राज्यघटनेमध्ये कुठून कुठून काय घेतलं, 1935च्या कायद्यामधून काय घेतलं अजून, ते महत्त्वाचं आहे. कारण 70% वर आपण तिथून घेतलं, 70%च्या वर जवळपास, ओके, ओके. त्याच्यामध्ये बाबासाहेबांचाच मेन हात होता 1935च्या कायदा लिहिण्यामध्ये, ओके. तर काही गोष्टी आहेत ते पाहून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला महत्त्वाचे म्हणजे जे काय आपण संसदीय प्रणाली घेतलेली आहे ते आपण ब्रिटिश राज्याकडून घेतलेली आहे. एकेरी नागरिकत्व ब्रिटिश राज्याकडून घेतलेलं आहे आपण, ओके. जे काही न्यायालयीन पुनर्विलोकन किंवा आपण सर्वस्व स्थानी न्यायालय म्हणजे न्यायालय आहे आपलं, ते कोणाकडून घेतलं आहे? आपण अमेरिकेकडून घेतलेलं आहे. कारण संसदेनं केलेला कायदा हा मोडीत करण्याचा अधिकार न्यायालयाला आहे, तर ते आपण कुठून घेतलं आहे? आपण अमेरिकेकडून घेतलेलं आहे. जे काही चांगल्या गोष्टी वाटतील जे काय आपल्या भारतीय राज्यघटनेसाठी, कारण आपण जवळपास 75 वर्ष झाले पाहतो आपला देश हा एक संघ आहे, तर त्याच्यामागे सर्वात महत्त्वाचं आहे आपलं भारतीय संविधान. आणि बऱ्याच देशाचा अभ्यास करून भारतीय संविधानाचे निर्माण केलेलं आहे. म्हणून तुम्हाला प्रश्न अशा स्वरूपाचा विचारतात की भारतीय राज्यघटनेमध्ये हे कुठून कुठून घेतलं? समजा घटना दुरुस्ती पद्धत 368वी कलम आहे, तर दक्षिण आफ्रिकेकडून घेतली, ओके. त्यानंतर राज्यपाल कोणाकडून घेतलं? ते 1935च्या कायद्याकडून. पण राज्यपालाची निवड जी पद्धत आपण करतो केंद्राकडून, तर ते कोणी घेतली? कॅनडाकडून घेतली. तर यावर प्रश्न विचारतात, तर ते चांगल्या पद्धतीने पाहायला लक्षात ठेवा, ओके. तर बाकी समवर्ती सूची, व्यापार आणि वाणिज्य आपण कुठून घेतलेलं आहे? हे घेतलेलं आहे आपण ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेतून घेतलं, लक्षात ठेवा, ओके. ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेतून. नेक्स्ट क्वेश्चन पहा. सरपंचाची निवड गावातील सर्व पौड मतदारांकडून प्रत्यक्ष मतदान पद्धतीने व्हावी अशी शिफारस कोणी केलेली आहे? पहा, सध्या चालू आहे 2022 पासून. पहिले महाविकास आघाडीमध्ये पाहतो आपण नव्हतं, ओके. पण 2022 पासून ज्यावेळेस एकनाथरावजी शिंदे ज्यावेळेस झाले होते, ओके, ज्यावेळेस शिवसेना फुटली होती त्यानंतर ते मुख्यमंत्री झाले होते, तेव्हा 2017मध्ये माननीय फडणवीस यांनी प्रत्यक्ष जनतेकडून केली होती. कारण सरपंचाची निवड ही प्रत्यक्ष जनतेकडून होती. कारण घोडेबाजार होते कशामध्ये? कारण ज्यावेळेस सदस्याकडून होते त्यावेळेस म्हणजे कोणते सदस्य इकडे तिकडे पळतात, पण ज्यावेळेस सरपंच थेट उभा राहतो त्यावेळेस पूर्ण गाव त्याला मतदान करते, ओके. आणि त्यामुळे त्याला सिक्युअर आलेला आहे एक सरपंचाला. कारण त्याच्यावर जवळपास 2 वर्षे नाही का, 2 वर्षे त्याच्यावर नाही का आपल्याला अविश्वास प्रस्ताव आणा येत नाही. अविश्वास प्रस्ताव ही चांगली एक पद्धत आहे, अविश्वास, ओके. अविश्वास काय म्हणून आणा येत नाही, अविश्वास ठराव आणा येत नाही, लक्षात ठेवा, ओके. अविश्वास ठराव असा आणायला जमत नाही. त्यानंतर शेवटचे 6 महिने पण आणा येत नाही, शेवटचे 6 महिने, ओके. शेवटचे 6 महिने पण आणता येत नाही. तर जे काय घोडेबाजार चालणार माझ्या तर मनाने म्हणजे माझ्या हिशोबाने हे चांगली पद्धत आहे, ओके. थेट जनतेतून निवडून देणे ही चांगली पद्धत आहे. आणि याच्यामध्ये बी आरक्षण आहे, म्हणजे ज्यावेळेस जे आरक्षण येईल त्याच आरक्षित जे काही समाजातील लोक आहेत तेच उभे राहू शकतात. तर आरक्षण पद्धतीमध्ये काही हे झालेलं नाही, ओके. तर 2 वर्षे अविश्वास प्रस्ताव आणा येत नाही आणि शेवटचे 6 महिने. प्रथमतः 2007ला हे माननीय आपलं काय म्हणू आपण फडणवीस साहेब, ओके, फडणवीस साहेबांनी आणला होता, लक्षात ठेवा, ओके. माननीय फडणवीस साहेबांनी 2017मध्ये हा प्रस्ताव आणला होता की थेट जनतेकडून करायचं. आणि त्याच्यानंतर 2019ला ज्या निवडणुका झाल्या त्यानंतर 2020ला पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं, लक्षात ठेवा.
महाविकास आघाडी सरकार आलं आणि उद्धव ठाकरे ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले तेव्हा 2020ला पुन्हा यांनी काय केलं, जनतेतून चालू केलं, पुन्हा जनतेतून निवड. हो ओके, जनतेतून निवड, जनतेतून निवड केली, लक्षात ठेवा. ओके, पुन्हा 2022ला इथं कोण आले, एकनाथरावजी शिंदे, एकनाथ शिंदे. पुन्हा जी पद्धत आहे तीच ठेवली, लक्षात ठेवा, एकनाथ शिंदे. ओके, जे आता कोणती पद्धत चालू आहे, सरपंचाची थेट निवड. ओके, गावात सरपंचाची निवड गावातील सर्व प्रौढ मतदाराकडून प्रत्यक्ष मतदान पद्धतीने होईल, लक्षात ठेवा, प्रत्यक्ष मतदान पद्धतीने व्हावे अशी शिफारस कोणी केली, PB पाटील समितीने केली, लक्षात ठेवा. ओके, सदस्यामधून नाही आहे, तर सर्व गाव त्याला मतदान करेल. तर पहिले 2017ला फडणवीस साहेबांनी आणले होतं, त्यानंतर 2020ला मोडीत काढलं ते महाविकास आघाडी सरकारनं. पुन्हा 2022 पासून ही पद्धत चालू, लक्षात ठेवा. ओके, पहा नेक्स्ट क्वेश्चन. घोडे बाजार न होता कामा, कारण सदस्य काही करतात, इकडून तिकडे उड्या मारतात. विहिरींचा जिल्हा आणि साखर कारखान्याचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? विहिरींचा जिल्हा विठ्ठलराव विखे पाटील आपल्याला पाहिजे, लोणी येथील पहिला जिल्हा केला होता अहिल्यानगरमधील. तर अहमदनगरमध्ये तुम्हाला काय दिसते, विहिरी जास्त प्रमाणात दिसतात. तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, लक्षात, गोंदिया भंडारा, तलाव जास्त तलाव आढळतात. पण ते आपल्याला विचारलं विहिरी, तर अहिल्यानगरमध्ये आहे, लक्षात ठेवा. ओके, सोलापूर जिल्हा आहे, सोलापूर चादरीसाठी प्रसिद्ध आहे. सातारा जिल्हा सातारी पेढा, कॅंदी पेढा. ओके, सांगलीमध्ये काही बरंच प्रमाणात आहे. ओके, हे मला सांगा बरं, सांगलीचं मला कमेंट करून सांगा बरं, सांगलीचं काय प्रसिद्ध आहे, आणि परीक्षेला विचारू शकता तसं. सांगलीला एक काय म्हणून जिवंत नागाची मिरवणूक निघायची पहिली, पण त्यावर सरकारनं बंदी आणली, जिवंत नागाची मिरवणूक निघायची नागपंचमीच्या दिवशी. अजून काय वैशिष्ट्य असेल तर सांगा मला सांगलीचं. ओके, तर इथे काय आहे, विहिरींचा जिल्हा आणि साखर कारखाना. व्हिडिओ बरेच जण पाहत आहेत, कमेंट करा, म्हणजे मलाही जरा थोडा ओके उत्साह येईल आमच्या या टीमला, कारण कमेंट केल्यामुळे आम्हाला कळते की मुलं चांगल्या पद्धतीने पाहत आहेत, अभ्यास करत आहेत. ओके, तर कमेंट करत जा, कसं वाटलं, चांगलं नाही वाटलं असेल ते बी सांगत जा, काय अजून काय करायला लागते, किंवा कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवला पाहिजे, कारण आम्ही जिल्ह्यावर पण व्हिडिओ बनवता, विषय जिल्ह्यावर. ओके, तुम्हाला जे पाहिजे ते सांगा, आम्ही नक्कीच त्यावर प्रयत्न करू तुमच्यासमोर ते व्हिडिओ आणण्याचा. ओके, म्हणून कमेंट करत जा. व्हिडिओ आवडला तर आपल्या मैत्रिणीला सेंड करा, शेअर करा, आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा पहिले. ओके, व्हिडिओ पाहताना, कारण या गोष्टी केल्या तर आम्हालाही उत्साह येते, लक्षात ठेवा. ओके, तर अहमदनगर, त्याचं नाव आता काय झालं, अहिल्यानगर. इथे तुम्हाला काय दिसते, विहिरींचा जिल्हा आणि साखर कारखान्याचा जिल्हा. सर्वाधिक साखर कारखाने तुम्हाला कुठे दिसतील, अहिल्यानगरमध्ये दिसतील, लक्षात ठेवा. ओके, जे की पहिला आपला लोणीमध्ये पहिला जिल्हा केला होता विठ्ठलराव विखे पाटलांनी, पहिला जिल्हा. ओके, आपल्या महाराष्ट्रातील. ओके, बाकी सांगली तुम्ही कमेंट करून सांगा मला की काय विशेष आहे तिथं. नेक्स्ट क्वेश्चन पहा, भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण? केंद्रीय कॅबिनेट त्याचा प्रमुख कोण असतो? तो असतो पंतप्रधान. पंतप्रधानचा राजीनामा म्हणजे पूर्ण केंद्रीय कॅबिनेटचा राजीनामा असते, लक्षात ठेवा. म्हणजे इथं काय आपल्याला विचारलं, केंद्रीय कॅबिनेट. इथं घटनात्मक प्रमुख राष्ट्रपती असतो, पण नामधारी असतो, तो लक्षात ठेवा. तिन्ही जणांचा प्रमुख असतो, भारताचा प्रथम नागरिक असतो. बाकीच्या बऱ्याच गोष्टी आपण राष्ट्रपतीला दिल्या, परंतु प्रथम तो कॅबिनेट, त्याला काय म्हणतो, केंद्रीय कॅबिनेटचा प्रमुख नसतो तो राष्ट्रपती, कारण राष्ट्रपतीला जे काही काम करावं लागते केंद्रीय कॅबिनेटच्या सल्ल्यानुसार करावं लागते. म्हणून इथं तुम्हाला केंद्रीय कॅबिनेटचा प्रमुख दिसतो पंतप्रधान, कारण पंतप्रधान पदावर आहे तरच बाकीचे काय म्हणून केंद्रीय कॅबिनेटमधले मंत्री आहेत किंवा बाकीचे खासदार आहेत, त्यांचा राजीनामा म्हणजे पूर्ण मंत्रिमंडळ असतो, लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट पहा, गृहमंत्री काही नाही. ओके, त्यानंतर राष्ट्रपतीचा पहिला उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असतो. ओके, राज्यसभेचा पदसिद्ध सभापती कोण असतो? तर तो कोण असतो? उपराष्ट्रपती, लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा, छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागात एकूण किती तालुक्यांचा समावेश होतो? छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक जास्त तालुके आहेत. असं मला विदर्भामध्ये जास्त आहेत, पण विदर्भामध्ये जर 2 प्रशासकीय विभाग, अमरावती आणि हे म्हणून थोडे विभागलेले आहेत. 64 येथील कुठं पहा, नागपूरमध्ये 64 आहेत नागपूरमध्ये. याच्यामध्ये चंद्रपूरमध्ये 15 आहेत आणि नागपूरमध्ये 14 आहेत. 2 जिल्ह्यामध्ये 29-30 राहिले. त्यानंतर 58 तुम्हाला दिसतील पुणेमध्ये, पुणे प्रशासकीय विभागामध्ये. तुम्हाला 54 दिसतील नाशिक विभागामध्ये. 54 कुठे दिसतील? नाशिक विभागामध्ये. तुम्हाला अमरावती विभागामध्ये दिसतील, पहा अमरावती विभागामध्ये दिसतील तुम्हाला 56 तालुके, 5 जिल्हे 56 तालुके पाहायला आपण. 355 तालुके आहेत. त्या कुर्ला, अंधेरी, बोरीवली जर मुंबई भरले तर 358 मुंबई शहरामध्ये धरले. अमरावती आहे आणि नंतर कोकण आहे, मुंबई म्हणू आपण त्याला, कोकण विभाग 50 जिल्हे. ओके, 50 जिल्हे, 50 तालुके रे, तालुके नाही जिल्हे. थोडा हे चुकते माझं, तालुक्याला जिल्हा कधी कधी उच्चारात येते. तर
तर किती आहे 50 तालुके लक्षात ठेवा कोकणमध्ये. सर्वाधिक छत्रपती संभाजीनगर. सर्वाधिक कुठं? छत्रपती संभाजीनगर. 2 नंबरला आहे ते नागपूर विभाग. तसं प्रादेशिक विभाग म्हणलं तर कोणी विदर्भ येईल लक्षात ठेवा. हे 64 आणि ते जवळपास 56 असे म्हणून बरेच व्हायले ते पाकिट व्हायले. ओके 56 64 + 56. ओके बरोबर आहे. 0 आणि हे 1 7 आणि 5 12 120. ओके गणितले चांगलं आहे माझं. 120 बरोबर आहे. 120 120 तालुके प्रादेशिक विभागामध्ये आहे लक्षात ठेवा. प्रादेशिक विभाग कोणता? विदर्भ. तर प्रादेशिक विभाग विचारला तर आपण छत्रपती संभाजीनगरला मागे पाडतो, कारण छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक विभाग पण आहे. तर खानदेश येतो. नाशिक विभाग तर तिथं 54 आहे. सर्वाधिक जर म्हटलं तर कुठं आहेत मग हे. आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पण तेवढे येतात. ओके पुणे विभागामध्ये. पुणे विभागामध्ये महत्त्वाचे जिल्हे येतात. फक्त नाशिक आणि अहिल्यानगर इकडे येते. कुठे? नाशिक विभागामध्ये. ओके तर किती आहे हे प्रश्न येऊ शकते. सर्वाधिक काय म्हणू आपण प्रादेशिक विभागामध्ये तर विदर्भामध्ये. पण इथं प्रशासकीय विभाग विचारला आपल्याला. पहा प्रशासकीय विभाग तर किती आहेत? 76. 76 कुठं आहेत? छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर पूर्वीचे औरंगाबाद. ओके छत्रपती संभाजीनगर लक्षात ठेवा. पाठच करून ठेवा. हा प्रश्न येतो. सर्वाधिक सर्वात कमी कोकणमध्ये. ओके पूर्ण तालुके 358. मुंबई शहरातले जर मायनस केले तर 355 सध्या आहेत. ओके 355 तालुका. नेक्स्ट क्वेश्चन. पुणे करार कोणामध्ये झाला? सोपा प्रश्न आहे. पुणे करार हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधीमध्ये झाला 24 सप्टेंबर. त्याच्यावर अजून तारीख विचारतात 1932. रॅमसे मॅकडोनाल्ड तुम्हाला दिसतात. याने जातीय निवडा जाहीर केला होता. त्यानुसार दलित जे वर्ग आहे त्यांना स्वतंत्र मतदारसंघ हे मिळणार होते, परंतु गांधीजीला वाटले की यामुळे हिंदू समाजामध्ये दुहीकरण होईल. ओके हिंदू समाजामध्ये फूट होईल. त्यामुळे त्यांचाही उद्देश चांगलाच होता. त्यामुळे त्यांनी काय केलं? येरवडा पुणे येथे कारागृहात काय केलं? उपोषण सुरू केलं 20 सप्टेंबरला. ओके याच्या आधी 4 दिवस 20 सप्टेंबरला. ओके 20 सप्टेंबरला केला आणि त्यातूनच बाबासाहेबांनी काय केलं? पुणे करार. ओके पुणे करारावर स्वाक्षरी केली. किंवा ते जे काही आहे जे वेगळा मतदारसंघ भेटणार होते त्यामुळे राखीव मतदारसंघ भेटतील मग. ओके जे काय आपण पाहतो आता राखीव मतदारसंघ आरक्षण. ओके आरक्षित जागा. तर यावर महात्मा गांधीच्या वतीने मदन मोहन मालवीय. अजून प्रश्न विचारतात. महात्मा गांधीच्या वतीने पुणे करारावर कोण सही केली होती? मदन मोहन मालवीय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इकडून केली होती. लक्षात ठेवा. अशा प्रकारे पुणे करार झाला होता 24 सप्टेंबर 1932ला येरवडा कारागृहात पुण्याला. ओके किती 4 दिवसाचं उपोषण चाललं होतं महात्मा गांधींचं. त्यानंतर बाबासाहेबांना माघार घ्यावं लागली आणि पुणे करार घडू लागला. ओके अशा प्रकारे जे काही राखीव आपण वेगळा मतदारसंघ होता तर राखीव जागा त्याला देण्यात आली. ओके गांधीचं त्याला समर्थन होतं राखीव जागा. ओके अशा पद्धतीने यावर प्रश्न विचारतात. रॅमसे मॅकडोनाल्ड त्यांनी जातीय काय म्हणून आपण निवाडा हे केला होता जाहीर केला होता त्यावर प्रश्न विचारतात रॅमसे मॅकडोनाल्डवरून. ओके आणि महात्मा गांधी कोण होते? मदन मोहन मालवीय. ओके याच्यावर प्रश्न विचारतात. अजूनही पहा चॅनलला खरंच तुम्ही शेअर करा व्हिडिओ आणि कमेंट्स द्या, लाईक करा, कारण आम्हालाही आमचाही उत्साह वाढतो. ओके आणि तुमचाही रिझल्ट आला तर अजून आम्हाला चांगलं होईल. ओके आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ कोण लिहिला? मायकल फुको आहे. मिशेल दिले तर मायकल फुको हा होता जो की त्याला आर्किओलॉजी ऑफ दास कॅपिटल आहे कार्ल मार्क्सचा. यावर प्रश्न विचारतात. दास कॅपिटल वर्गीकरणाचा सिद्धांत दास कॅपिटल. ओके दास कॅपिटल ग्रंथ कोणाचा आहे? कार्ल मार्क्सचा. व्हॉल्टेअरला आधुनिक इतिहासाचा जनक म्हणतात. त्याला बऱ्याच लक्षात ठेवा. ओके आधुनिक इतिहासाचा जनक म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन पहा. गोदावरी महत्त्वाचे जे काही विचारवंत आहेत त्यावर विचारतात. बरं जे काही कार्ल मार्क्स म्हणतो आपण वर्ग सिद्धांत मांडला त्यानं. दास कॅपिटल एक महत्त्वाचा जागतिक लेवलचा तो ग्रंथ आहे त्याचा, कारण मार्क्सवादी पार्टी पण आहे आपल्या याच्यात, त्याची विचारधारा आपल्या भारतामध्ये आहे. म्हणून जे काही महत्त्वाचे विचारवंत आहे लेनिन आहे, तर यांची जे काही पुस्तके आहेत किंवा त्यांचे जे काही लिखाण आहे यावर प्रश्न एकदम वरचं म्हणजे फक्त वाचण्यात गेलं पाहिजे. एकदम एवढं डीपमध्ये कधी असा जर प्रश्न पाहिला तुम्हाला वाटेल बाबा किती अवघड आहे. मायकल फुको. ओके मायकल फुको आहे लक्षात ठेवा. मायकल फुको आहे. ओके मिशेल नाही तर कोण आहे? आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ लिहिला आहे. गोदावरी नदीबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? ही उत्तर भारतातील सर्वात मोठी नदी आहे. ही दक्षिण भारतातील व महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. ही महाराष्ट्रातील सर्वात लहान नदी आहे. ही पश्चिम वाहिनी नदी आहे. पश्चिम वाहिनी नदी एक तापी आहे, एक नर्मदा आहे.
नर्मदा ही सर्वाधिक लांबीची आहे, 1312 किलोमीटर आहे. फक्त पण महाराष्ट्रामध्ये ही 54 किलोमीटर वाहते, लक्षात ठेवा. अमरकंटक मध्य प्रदेशमध्ये उगम पावते. ही मध्य प्रदेशमध्ये तापी वाहते, खानदेशामध्ये वाहते, लक्षात ठेवा. नंतर गुजरातमध्ये जाते. आपल्याला पाहायचं आहे ही दक्षिण भारतातील गंगा म्हणतात महाराष्ट्र, काय गोदावरी नदीला. जवळपास 1465 किमी तिची लांबी आहे. तिची लांबी आहे, लक्षात ठेवा. 668 तिची महाराष्ट्रातील लांबी आहे. 668 किमी तिची कधी आहे? महाराष्ट्रातली आहे, लक्षात ठेवा. कुठली आहे? महाराष्ट्रातील, लक्षात ठेवा. ओके. त्र्यंबकेश्वर येथून ती उगम पावते, नाशिक. त्यानंतर नाशिक झालं, पैठण झालं, नांदेड झालं. हे जे शहरं दिसतात तुम्हाला नदीकाठावर आहेत, लक्षात ठेवा. ओके. मुदखेड झालं. ही महाराष्ट्राची सर्वात लहान नदी आहे, तर नर्मदा ही सर्वात कमी आहे, तशा लहान खूप आहे, तर लक्षात ठेवा. ओके. तर ही पश्चिमवाहिनी नदी आहे, तर तापी आणि नर्मदा ही महत्त्वाच्या महाराष्ट्रामध्ये वाहणाऱ्या जातात. उत्तर भारतातील म्हणलं तर गंगा ही सर्वात महत्त्वाची नदी आहे, ब्रह्मपुत्र आहे, सिंधू आहे, सतलज आहे, उत्तर भारतातील आहे. लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधी स्थळास काय म्हणतात? लाल बहादूर शास्त्री, विजय घाट, राजघाट महात्मा गांधी, राजघाट महात्मा गांधी, अभयघाट मोरारजी देसाई, अभयघाट मोरारजी देसाई. ओके. काँग्रेस व्यतिरिक्त पहिले पंतप्रधान झाले होते, लक्षात ठेवा. ज्यावेळेस इंदिरा गांधीने इमर्जन्सी लावली होती 1975च्या काळामध्ये, 1978ला झाली होती. ओके. तर ते आहे मोरारजी देसाईचं आहे अभयघाट. ओके. महात्मा गांधीचं आहे राजघाट. वीरभूमी आहे राजीव गांधी यांची, राजीव गांधी. एक महत्त्वाचं विचारतात चैत्यभूमी. चैत्यभूमी एक बरेच वेळा प्रश्न आला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब. त्यानंतर शक्तीस्थळ विचारतात, शक्तीस्थळ. शक्तीस्थळ आहे इंदिरा गांधी, श्रीमती. ओके. इंदिरा गांधी. ओके. किसान घाट बाबू जगजीवन राम, असे बरेच काय आहेत. ओके. तर हे पहा महत्त्वाचे आहे त्याच्यामध्ये. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पहा. शांतीवन पंडित जवाहरलाल नेहरूचं शांतीवन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्ग निर्मिती संबंधी छत्रपती संभाजी महाराज यांनी कोणत्या ग्रंथात वर्णन केले? तर त्या छत्रपती शिवरायांच्या जे काही आहे यांच्याविषयी लिहिलेलं आहे त्या ग्रंथामध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य म्हणा, जे काही विचारशैली त्यांची, तर हे त्यांच्या पुत्राने म्हणजे त्यांच्या मुलांनी जे की संभाजी महाराजांनी लिहिलेलं आहे, छत्रपती संभाजी महाराजांना. ओके. तर तो ग्रंथ आहे संस्कृत भाषेतला बुधभूषण, वयाचं 14व्या वर्षी लिहिलं बुधभूषण. ओके. बाकी गीता रहस्य वगैरे नाही आहे, लोकमान्य टिळकांचं आहे. ग्रामगीता आपल्याला कोण आहे ते संत तुकडोजी महाराज. ओके. शंभूभूषण असं काही नाही. तर बुधभूषण हा ग्रंथ लिहिलेला आहे कोणा? छत्रपती शिवाजी. नंतर नखशिखा आहे. ओके. नखशिखा आहे, 7 शतक आहे. ओके. हे काय म्हणू आपण, छत्रपती संभाजी महाराजांचे होते, ब्रज भाषेतले. ओके. नखशिखा आणि 7 शतक. ओके. ग्रामपंचायती संघटित करण्याची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कलम क्रमांकामध्ये आहे 40 मध्ये, लक्षात ठेवा. नंतर 73वी घटना दुरुस्ती झाली, कलम 243 ते कलम 243 ओ हे पुन्हा कलम त्याच्यामध्ये घेतलं. ओके. 73व्या घटना दुरुस्तीनं राज्य निवडणूक आयोगाची स्थापना झाली, लक्षात ठेवा. राज्य निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग. ओके. राज्य निवडणूक आयोग 73व्या घटनानुसार. ओके. 73व्या आणि 74व्या घटनानुसार राज्य निवडणूक आयोग झाला. आणि हे कधी झाला? 26 एप्रिल 1994. ओके. 26 एप्रिल 1994 पासून आपण काय म्हणतो, 73वी घटना दुरुस्ती आणि 74वी घटना दुरुस्ती अंमलबजावणी झाली. 73व्या घटना दुरुस्तीचं एक परिशिष्ट जोडलं 9(1). ओके. 9 हे परिशिष्ट जोडलं, लक्षात ठेवा. ओके. 243 ते 243 ओ एक कलम आपण जोडले. तर प्रथम जी काय राज्यघटना झाली होती त्या राज्यघटनेमध्ये कलम 40 मध्ये आपल्याला काय करायचं होतं, ग्रामपंचायतीला संघटित करण्याची तरतूद करण्यात आलेली होती. तर ते कलम 40 आहे, लक्षात ठेवा. ओके. कोणती कलम आहे? 40 आहे. नंतर 73व्या आणि 74वी घटना दुरुस्ती इंदिरा गांधी यांच्या काळात लागू झाली, लक्षात ठेवा. ओके. 1976 आणि 1978 मध्ये बऱ्याच काही गोष्टी केल्या, तर ती मिनी राज्यघटना समजल्या त्याच्यात. ओके. त्यामध्ये ही महत्त्वाची गोष्ट केली होती, जे काही ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद त्याला एक स्वायत्तता प्रदान करण्यात आली होती. ओके. बऱ्याच गोष्टी केल्या होत्या.
चला नेक्स्ट क्वेश्चन. काँग्रेसमध्ये फूट कोणत्या अधिवेशनात पडली? तर हे प्रश्न घेण्यामागचं कारण काय, पंचायत राजवर 1 किंवा 2 प्रश्न विचारतात, एवढं काही डीपमध्ये नाही जात. जे काही समिती आहेत, जे काही सरपंचाचे कार्य आहेत, त्यानंतर जिल्हा परिषद आहे, महानगरपालिका आहे, उके ढोबळ मनानं प्रश्न विचारतात. कधी कधी चालू घडामोडीवर, आता महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या तर महानगरपालिकेवर प्रश्न विचारू शकतात. ओके, तर महानगरपालिका चांगल्या करा. जिल्हा परिषदच्या काही ठिकाणी आता निवडणुका झाल्या त्याच्यावर प्रश्न करा. ओके, तर हे ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरला त्या जिल्ह्या आधारित तसे प्रश्न विचारू शकतात, तर ते पाहून जा. ओके, काँग्रेसमध्ये फूट कोणत्या अधिवेशनात पडली? तर सुरत, रासबिहारी घोष 1907 अधिवेशन होतं. या अधिवेशनामध्ये स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण बहिष्कार आणि दुसरं काय म्हणजे एकतर लाला लजपतराय किंवा लोकमान्य टिळक जे काही जहाल पक्षाचे नेते होते यांना अध्यक्षपद द्या, याहून मतभेद निर्माण झाले आणि त्यामुळे सुरतमध्ये काय फूट पडली. आणि लखनौ जे अधिवेशन दिसते तुम्हाला 1916चं, पागू जगजीवनराम. ओके, तर हे 1916चं अधिवेशन. तर या अधिवेशनामध्ये काय झालं, जी फूट पडली होती ते एकत्रीकरण झालं. मुस्लिम जे काही राष्ट्रीय सभा आणि मुस्लिममध्ये जी की फूट पडली होती ती बी एकत्रीकरण झाली. 1916चं अधिवेशन एक खूप महत्त्वाचं लक्षात ठेवा. ओके, तर ते महत्त्वाचं आहे. मुंबईचं पहिलं अधिवेशन होतं 1885चं. ओके, उमेशचंद्र बॅनर्जीचे अध्यक्ष होते. गोकुलदास तेजपाल संस्कृत विद्यापीठामध्ये ते भरलं होतं. त्याच्याबद्दल बरेच काही विचारतात. ओके, किती प्रतिनिधी? 78 प्रतिनिधी उपस्थित होते. महाराष्ट्रातले किती होते? महिला कोण कोण होत्या? तेवढं काही डीपमध्ये जाणार आहेत, परंतु पाहून घ्या, कारण पहिलं अधिवेशन आहे. पहिले जे काही महत्त्वाचे अधिवेशन आहेत ते अधिवेशन पाहून घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला पहिले जे काही 2-3 दिसतात. 1986चं दिसते. ओके, दादाभाई नौरोजी. 1987चं जवाहर जूल, नाही 1987चं कोण होतं? 1988चा जॉर्ज जूल होता. 1989चं पण विल्यम बेडोन होता. नंतर 1891चा आनंद चार्लू पहिला हिंदू होता. तर हे काही गोष्टी विचारतात. ओके, बदरुद्दीन तय्यबजी होता 1887चा. ओके, 1887चे कोण होते? बदरुद्दीन तय्यबजी. हे स्टार्टिंगचे 2-4 आणि नंतरचे काय महत्त्वाचे. नंतर 1931चं विचारतात, मूलभूत हक्क कोण होतं? सरदार वल्लभभाई पटेल. 1924चं होतं बेळगावचं, जे की महात्मा गांधीजी होते. नंतर 1917चं होतं, जे की पहिली महिला अध्यक्ष झाली होती. कोण? तिचं नाव कमेंट करून सांगा, कोण होती ती? जे की होम रूल चळवळ, विल्यम काय नाव तिचं? महात्मा. ओके, जे की लोकमान्य टिळकांनी यांनी होम रूल चळवळ चालू केली होती. त्यामध्ये एक लेडी होती, ती महिला कोणती होती? ती ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता तिने. तिचं नाव कमेंट करून सांगा. ती त्या 1917च्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. ओके, त्यानंतर तुम्हाला 1920चं अधिवेशन विचारतात, कोलकात्याचं, जे की लाला लजपतरायचे अध्यक्ष होते. 1920चं जे की विशेष अधिवेशन होतं नागपूरचं. ओके, त्याचे अध्यक्ष कोण होते? अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला विचारल्या जातात, लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर श्री राजगोपालचारी होते 1920च्या अधिवेशनाची. त्यानंतर 1929चं अधिवेशन विचारतात. फैजपूर अधिवेशन 1937चं विचारतात. 1929च्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू. काय झालं होतं 1929च्या अधिवेशनामध्ये? पहिल्यांदा आपण स्वातंत्र्य दिन आपला करायचं ठरवलं होतं, ते म्हणजे 26 जानेवारी 1930. पहिल्यांदा झेंडा आपण तिथं रोवला होता रावी नदीच्या काठी. तर जे काही महत्त्वाचे अधिवेशन आहे ते 1925चं अधिवेशन, जे की तुम्हाला पहिली भारतीय महिला दिसेल तिथं तुम्हाला. ओके, जे की कोण होती? सरोजिनी नायडू. तर असे काही क्वेश्चन आहेत ते पाहून घ्या. ओके, जे की 1937चं विचारतात, 1936चं विचारतात, फैजपूर 1937चं विचारतात. पहिल्यांदा सुभाषचंद्र बोस झाले होते. ओके, 1938च्या याला. त्यानंतर 1939ला पुन्हा मग मतभेद झाला होता. ओके, नंतर सर्वाधिक राहिले जे काय आपल्याला दिसतात. ओके, मौलाना अबुल कलाम आझाद 1939 ते म्हणजे 40 सलग 5 वेळ. ओके, नंतर सर्वाधिक जास्त जर म्हणलं तर मग सोनिया गांधी, आता जर लेटेस्ट म्हटलं तर. ओके, नंतर आता सध्या कोण आहेत? खरगे आहेत. ओके, मल्लिकार्जुन खरगे, कोणाचे? काँग्रेसचे अध्यक्ष. ओके, सर्वाधिक जुना पक्ष आहे. तर महत्त्वाचे काय अधिवेशन आहे त्याच्यामध्ये लक्षात ठेवा. ओके, 1896चं अधिवेशन आहे, पहिल्यांदा वंदे मातरम गीत गायला गेलं होतं. 1911चं अधिवेशन आहे, पहिल्यांदा जनगणमन गीत गायला गेलं होतं. ओके, तर ह्या अधिवेशन पहा, याच्यावर तुमचा 1 मार्क फिक्स आहे अधिवेशनावर. आणि सर्वच अधिवेशन विचारतात नाहीत. जे काय मी पाहिले ते एकदा थोडं स्पीड कमी करून ऐका, मी कोणकोणते सांगितले किंवा अजून तुम्ही पहा. ओके, की ज्या अधिवेशनावर 100% प्रश्न विचारला जाते असे. ओके, स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक, त्याला आधुनिक भारताचा जनक पण म्हणतात. खूप चांगला उदारमतवादी होता तो. तर तो उदारमतवादी कर्जन तर नसेल, कर्जन दलिंदर होता. कर्जन दलिंदर काऊन होता? कर्जननं बंगालची फाळणी केली होती. प्रशासकीय कारण दाखवलं होतं, पण मुख्य कारण काय होतं? हिंदू मुस्लिममध्ये त्याला फूट करायची होती. 1905ला त्यानं बंगालची फाळणी केली, जे की जनतेला मान्य नव्हती. ओके, तर तो लॉर्ड कर्जन 1905ला केली होती. तर विद्यापीठ कायदा पण 1904च्या काळात मंजूर झाला आहे. बऱ्याच गोष्टी त्याने केलेल्या आहेत. ओके, तर लॉर्ड कर्जन याच्याबद्दल महत्त्वाचं तेच विचारतात, बंगालची फाळणी कोणी केली होती? तर लॉर्ड कर्जननं. नंतर 1911ला ते मोडीत काढली होती पंचम जॉर्ज यांनी. आणि त्यावेळेस लॉर्ड हार्डिंग हे काय होते? गव्हर्नर होते, लक्षात ठेवा, भारताचे.
त्याच्यानंतर पहा लॉर्ड कॅनिंग, हा 1857च्या उठावावेळेस लॉर्ड कॅनिंग होता भारताचा गव्हर्नर जनरल, पण नंतर 1858चा राणीचा जाहीरनामा आला, त्यानुसार पहिलं व्हाईसरॉय पद आलं. व्हाईसरॉय आणि काय म्हणू आपण भारत मंत्रीपद. त्यावेळेसला पहिला व्हाईसरॉय भारताचा लॉर्ड कॅनिंग, कारण त्यावेळेस कंपनीकडून जे काही अधिकार होते त्या अधिकार काढून घेतले आणि पूर्ण ब्रिटिश पार्लमेंटकडे ते अधिकार दिले होते 1857चा उठाव झाल्यामुळे. ओके. लॉर्ड डफरिन काय दिसते आपल्याला, जी की 1885 मध्ये राष्ट्रीय सभा स्थापन झाली, तर राष्ट्रीय सभा याच्या कार्यकाळात स्थापन झाली लॉर्ड डफरिन यांच्या काळात. ओके, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पहा, नेफा. ओके, नेफा हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे जुने नाव आहे? तर ते आहे अरुणाचल प्रदेश. नेफा हे कोणाचं नाव दिसेल तुम्हाला? नेफा हे कोणाचं नाव दिसेल? अरुणाचल प्रदेश दिसेल, जे की 24वे राज्य आहे आपलं, 24वे राज्य. 1972ला काय झालं? 1972ला याला केंद्रशासित प्रदेशचा दर्जा दिला होता, केंद्रशासित प्रदेशचा दर्जा, केंद्रशासित प्रदेश. ओके. आणि त्यानंतर 20 फेब्रुवारी 1987 मध्ये हे भारताचं कितवं राज्य झालं? 24वे राज्य झालं, लक्षात ठेवा. ओके. त्याच्यानंतर नागालँड हे दिसते तुम्हाला 16वा राज्य दिसते, लक्षात ठेवा. 1963 मधलं कधी दिसते? 1963 मधलं 16वा राज्य, लक्षात ठेवा. ओके. सिक्कीम दिसते तुम्हाला 22वे राज्य दिसते, लक्षात ठेवा. 22वे राज्य कोण दिसते? सिक्कीम. 36व्या घटनादुरुस्तीचा, 36वी घटनादुरुस्ती झाली होती त्यासाठी. यासाठी कोणती घटनादुरुस्ती केली होती? सिक्कीमसाठी 36वी घटनादुरुस्ती 1900 कधी पहा? 75ला. 1975ला सिक्कीम हे 22वे राज्य होतं. ओके. त्याच्यानंतर मणिपूर दिसते तुम्हाला, मणिपूर तुम्हाला दिसते 1972चं राज्य, 1972चं मणिपूर दिसते तुम्हाला. याच्यानंतर 1972 मध्ये तुम्हाला दिसतात मेघालय आणि त्रिपुरा, एकाच वर्षी हे राज्य झाले होते स्थापन, मेघालय आणि त्रिपुरा. सध्या देशामध्ये 28 राज्य आहेत, 29 कन्फ्यूज नका करू, 28 राज्य आहे, कारण जम्मू आणि काश्मीर हे जे होतं राज्य, ओके, जे विशेष कलम होती 370 ती रद्द केल्या 2019ला, आणि लडाख आणि जम्मू काश्मीर एक 2 केंद्रशासित प्रदेश केले आहे. 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश, 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश, लक्षात ठेवा. ओके, हे आता सध्या आहेत 8 केंद्रशासित प्रदेश. तर इथे राज्य लक्षात ठेवा. मणिपूर तुम्हाला दिसते, हे राज्य आपलं पहा कितवं हे कितवं दिसते तुम्हाला? मणिपूर 19वे राज्य दिसते, 19वे. अरुणाचल प्रदेश 24वे, सिक्कीम 22वे, नागालँड 16वे. ओके, नागालँड खूप आधी झालं, आसाममधून विभाजित केलं होतं नागालँडला, लक्षात ठेवा. ओके, ते काय संस्कृतीबद्दल, जमाती जातीवरून, धर्मावरून. नागालँडमध्ये मुख्य इंग्लिश भाषा बोलली जाते. ओके, महत्त्वाची गोष्ट आहे नागालँडमध्ये. मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? नारायण मेघाजी लोखंडे. बॉम्बे मिल अँड असोसिएशन, कामगार चळवळीचे जनक म्हणतात त्यांना. रविवारची सुट्टी जी मिळालेली आपल्याला त्यांच्या प्रयत्नातून मिळाल्या, लक्षात ठेवा. बॉम्बे मिल अँड असोसिएशनची ती जी काय पाहतो आपण, त्याची स्थापना त्यांनी केली होती. श्रीपाद अमृत डांगे कम्युनिस्ट पक्षाचे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मजूर पक्ष आहे, लक्षात ठेवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा मजूर पक्ष होता, लक्षात ठेवा. मजूर पक्ष, हा मजूर पक्ष त्यांनी स्थापन केला होता 1936ला, 15 ऑगस्ट 1936ला. आणि जे काही 1937च्या निवडणुका झाल्या होत्या, या निवडणुकामध्ये जवळपास 15 जागा त्यांनी लढवल्या आणि याच्यामध्ये 13 जागा ते विजयी झाले, लक्षात ठेवा. म्हणून बऱ्याच वेळा कन्फ्युजन होईल. कामगार संघ, पण त्यांची मजूर पक्ष होता त्यांचा 1936चा. 1937ला निवडणुका झाल्या आणि बऱ्याच त्यांनी मुंबई प्रांताच्या निवडणुका, 1937ला कोणत्या निवडला? मुंबई प्रांतातल्या, मुंबई प्रांत. ओके, मुंबई प्रांत या निवडणुकीमध्ये त्यांनी भरघोस यश मिळवलं होतं. कुठं 17मधून 15 दिलं आहे, कुठं 15मधून 13, 12 दिलं आहे. ओके, तर एवढं काही नाही, पण त्यांनी भरघोस यश मिळवलं होतं, हे पण लक्षात ठेवा. श्रीपाद अमृत डांगे कम्युनिस्ट पक्षाचे, कम्युनिस्ट विचारधाराचे होते, लक्षात ठेवा. इथं आहे मुंबई कामगार संघाचे नारायण मेघाजी लोखंडे, ज्यांनी की जे काही महात्मा फुलेंचं जे काही म्हणू त्यांचे एक अनुयायी होते नारायण मेघाजी लोखंडे. ओके, महाराष्ट्रातील 5 ज्योतिर्लिंगापैकी परळी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? भारतात 12 ज्योतिर्लिंग आहेत, त्याच्यामधले महाराष्ट्रामध्ये 5 आहेत, लक्षात ठेवा. महाराष्ट्रामध्ये किती आहेत? 5. त्याच्यामध्ये एक येते हिंगोलीमध्ये, औंढा नागनाथ. ओके, याच्यामध्ये एक येते औंढा नागनाथ हिंगोलीमध्ये.
त्यानंतर बीडमधलं येते परळी, बीडमधलं येते परळी, याच्यामधलं येते औंढा नागनाथ, पुण्यामधलं येते पाहिजे भीमाशंकर, त्यानंतर नाशिकमधलं येते त्र्यंबकेश्वर. ओके, त्र्यंबकेश्वर 1 2 3 4 आणि ते कोणते आपल्याला विचारलं 5 ज्योतिर्लिंगापैकी परळी तर बीड. ओके, अजून कोणते येते पहा बरं. एक औंढा नागनाथ झालं, एक परळी झालं, एक भीमाशंकर झालं, एक त्र्यंबकेश्वर झालं. छत्रपती संभाजीनगर म्हटलं कोणतं, वेरूळ घृणेश्वर. ओके, हे छत्रपती संभाजीनगर म्हटलं, छत्रपती संभाजीनगर 5 आहेत आपल्या याच्यामध्ये. ओके, ते कोणतं आहे, वेरूळ घृणेश्वर मंदिर, वेरूळ. ओके, 5 लक्षात ठेवा, जे काही प्रश्न विचारतात पूर्ण भारतात विचारतात. आकडा कधी कधी 12 ज्योतिर्लिंगात लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पहा, भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते. सर्वात दक्षिणेकडील भूमीचे विचारले. ओके, भूमीलगत जर विचारलं तर ते येईल कन्याकुमारी. मुख्य भूमीचा भाग जर विचारला, भारताची मुख्य भूमी, तर ते येईल कन्याकुमारी. पण इथं पूर्ण भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक येईल, सर्वात दक्षिणेकडील टोक विचारते अंदमान निकोबार बेटावरचं इंदिरा पॉईंट. आणि सर्वात सुरुवात म्हणून आपण वरचं टोक, वरचं एकदम, तर ते इंदिरा कौल असतं. ओके, वरचे टोक जे आहे, वरचे टोक त्याला काय म्हणतो आपण, इंदिरा कौल, इंदिरा कौल. आणि खालचं जे टोक आहे त्याला इंदिरा पॉईंट म्हणतात किंवा हो इंदिरा पॉईंट म्हणतात. आणि भूमी म्हणलं आपण, मुख्य भूमी तर कन्याकुमारी येईल, लक्षात ठेवा. ओके, पोर्ट ब्लेअर हे काय म्हणू आपण, म्हणजे काही अंदमान निकोबार बेट आहे त्याची राजधानी आहे, लक्षात ठेवा. 35-36 बेटावर मानवी वस्ती आहे, तिथे खूप बेट आहेत तिथे. धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे, पांझरा. धुळे शहर कुठं दिसेल, पांझरा नदीच्या काठी, तापी नदीच्या काठी भुसावळ वगैरे वसलेला आहे. तर पांझरा ही नदी तापी नदीची उपनदी आहे. त्यानंतर तापी नदीची उपनदी आहेत, 2 आहेत. तापी नदीच्या उपनद्या कोणत्या आहेत, 2. ओके, पांझरा आणि गिरणा हे उपनद्या आहेत. पांझरा आणि गिरणा तापी नदीच्या उपनद्या. ओके, नर्मदा हे पाहिलं आपण, 1312 किलोमीटर आहे. ओके, जबलपूरच्या ठिकाणी आहे. ओके, जसं मग कृष्णा जर म्हणलं, कृष्णा नदीच्या काठी सातारा येते, सांगली. ओके, तिकडले काही जिल्हे आहेत, पंचगंगा कोल्हापूर. ओके, त्यानंतर गोदावरी पैठण येते, नाशिक येते, त्यानंतर नांदेड येते. ओके, असे काही जिल्हे आहेत महत्त्वाचे. ओके, त्यानंतर मोरणा येते, अकोला. ओके, त्यानंतर नागनदी नागपूर. ओके, अशा काही महत्त्वाच्या वैनगंगा वर्धा वगैरे अशा काही गोष्टी, अशा काही नद्या आहेत, ते लक्षात ठेवा. महत्त्वाच्या नद्याच्या काठी कोणते येतात ते काय म्हणतात ते शहरं लक्षात ठेवा. ओके, जे काही ढोबळमानाने प्रश्न आहेत ते विचारतात. गोदावरीचं एक विचारतात, कृष्णाचं विचारतात. ओके, तर ते पहा, भीमा नदी सोलापूर. तर या गोष्टी तुम्ही पाहून घ्या. ओके, भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे सदस्य कोण होते. मसुदा समितीचे सदस्य 3 होत्या. याच्या अध्यक्ष जर विचारले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, लक्षात ठेवा. एन गोपालस्वामी अय्यंगार होते, डॉक्टर के मुंशी होते, आल्हादी कृष्णस्वामी अय्यंगार होते. ओके, सय्यद मोहम्मद सादुल्ला होते. त्यानंतर DP खेतांच्या मृत्यूवर काय म्हणू आपण त्याला, TT कृष्णमचारी आलते. ओके, त्यानंतर NB राव आले होते. ओके, तर बऱ्याच गोष्टी आहेत तर ते पाहून घ्या. जवळपास बाबासाहेबाला धरून 7 सदस्य होते. ओके, 7 सदस्य होते. त्याच्यामध्ये किती, 7. बाबासाहेब आंबेडकर काय होते, ड्राफ्टिंग कमिटीचे काय म्हणू आपण या अध्यक्ष होते, लक्षात ठेवा. 29 डिसेंबर, 29 ऑगस्ट आहे की डिसेंबर आहे, 29 ऑगस्ट 1947ला ही स्थापना झाली होती, लक्षात ठेवा. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. ओके, या ड्राफ्टिंग कमिटीने यावर काम केलं आणि भारताचं संविधान लिहिलं, लक्षात ठेवा. ओके, किती आहे, जवळपास 7 सदस्य आहेत, लक्षात ठेवा. किती, 7 सदस्य. एन गोपालस्वामी अय्यंगार, डॉक्टर KM मुंशी, आल्हादी कृष्णस्वामी अय्यर. ओके, मोहम्मद सादुल्ला. ओके, सय्यद मोहम्मद सादुल्ला आहे, सय्यद मोहम्मद सादुल्ला. ओके, NB राव, TT कृष्णमाचारी. आणि एक बाबासाहेब आंबेडकर. ओके, डॉक्टर आंबेडकर.
ओके 1 2 3 4 5 6 7 सदस्य होते. महत्त्वाची समिती होती. ओके, ज्याला काय म्हणू आपण ड्राफ्टिंग कमिटी, मसुदा समिती. त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांना ओके धरून किती होते 7 सदस्य होते. लक्षात ठेवा. खालीलपैकी कोणी हंटर आयोगकडे 1900 तोंडात येते माझ्या कधी 1882 ओके प्राथमिक शिक्षणाची साक्ष दिली होती. ते प्राथमिक शिक्षण स्वस्त करा म्हणून एक पंडित रमाबाईंनी दिली होती आणि एक महात्मा फुलेंनी दिली होती. लक्षात ठेवा. प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि स्वस्त करावं, फ्री करा. ओके, हे एक महत्त्वाची त्यांनी एक आणि एक पंडित रमाबाई आहे. तर हंटर आयोग हा लॉर्ड रिपन यांच्या काळात आला होता. ओके, विल्यम हंटर त्या आयोगाचे अध्यक्ष होते. तर तो आयोग शिक्षणासंबंधी होता. लक्षात ठेवा. तर हंटर आयोग पुढे साक्ष कोण दिली, एक महात्मा फुले आणि एक पंडित रमाबाई यांनी दिली होती. याचं उत्तर आहे पंडित रमाबाई. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. याचं उत्तर आहे महात्मा फुले. पंडित रमाबाई ऑप्शनलाच नाही, महात्मा फुले. 1882 झालं होतं ते. ओके, हंटर आयोग भारतामध्ये आला होता. शिक्षणविषयक आयोग होता तो. बिनविरोध निवडून येणाऱ्या लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती कोण आहेत? बिनविरोध मीरा कुमार. बऱ्याच याच्यामध्ये कन्फ्युजन होते. 2009 ते 2014 2009 ते 14 या कार्यकाळात बिनविरोध होत्या लोकसभेच्या सभापती. कोणीच उभं राहिलं नव्हतं त्यांच्या विरोधात. लोकसभेच्या सभापती काँग्रेसच्या होत्या. लक्षात ठेवायचे. त्यानंतर ते राज्यपाल पण राहिलेले आहेत. शीला दीक्षित सर्वाधिक जास्त काय म्हणू आपण मुख्यमंत्री आता जवळपास किती पहा 1998 ते 2013 किती व्हायले 15 वर्ष 15 ते 14 वर्ष. लक्षात ठेवा. ओके, 14 ते 15 एवढ्या वर्षी तर राहिले. आता मुख्यमंत्री ते बी कुठल्या दिल्लीच्या. लक्षात ठेवा. दिल्लीच्या मुख्यमंत्री, दिल्ली मुख्यमंत्री. ओके, हे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या महासभेमधल्या पहिल्या अध्यक्ष आहेत. पहिल्या पूर्ण जगातल्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत विजयालक्ष्मी पंडित. हे महाराष्ट्राच्या पण राज्यपाल राहिले आहेत. विजयालक्ष्मी पंडित हे म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भगिनी. स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांचं महत्त्वाचं सक्रिय कार्य राहिलं आहे. ओके, विजयालक्ष्मी पंडित जे की महाराष्ट्राच्या पण राज्यपाल राहिले आहेत. लक्षात ठेवा. ओके, तर इथं उत्तर आहे मीरा कुमार जे की लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती होतात. इंदिरा गांधी हे भारताच्या पहिल्या आणि एकमेव महिला पंतप्रधान म्हणून. ओके, 1975ला जी आणीबाणी लावलेली होती ते प्रकरण त्यांचं खूप आहे. 1969ला महत्त्वाचं म्हणजे बँकेचं राष्ट्रीयकरण केलं होतं त्यांनी. ते एक महत्त्वाचा प्रश्न त्यांच्याबद्दल नेहमी विचारतात. ओके, किती बँकाचं? 14 बँकाचं केलं होतं. त्यानंतर 1975 आणि 76ला जी आणीबाणी लावली होती त्यानंतर त्यांचं सरकार कोसळलं होतं. मोरारजी देसाई ओके हे काँग्रेस व्यतिरिक्त पहिले पंतप्रधान झाले होते देशाचे. तर इंदिरा गांधीच्या काळात आपण जे काय म्हणू पोखरण वगैरे किंवा जी अणुचाचणी केली होती लाफिंग बुद्धा. ओके, तर हे पण केली होती 1974ला. बऱ्याच गोष्टी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या आहेत. कोणाच्या? इंदिरा गांधीच्या. तर एक महत्त्वाची पंचवार्षिक योजना म्हणू आपण. ओके, यांच्या काळात बऱ्याच गाजलेल्या आहेत इंदिरा गांधी यांच्या काळातल्या. ओके, गरिबी हटाव वगैरे हे त्यांनी नारे दिले होते. तर एक आयरन लेडी म्हटलं जाते इंदिरा गांधीला. महत्त्वाचे काम आहेत त्यांचे. ओके, त्यांच्यावर महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आणीबाणी लावली होती ते एक महत्त्वाचा प्रश्न विचारतात. नंतर बँकाचं राष्ट्रीयकरण केलं होतं त्यांनी. ओके, अशा प्रकारच्या काही गोष्टी त्यांनी केल्या. महत्त्वाच्या बरंच महत्त्वाचं केलं आहे. ओके, क्वेश्चन झाले का? हो, आज 25 क्वेश्चन घेतले आणि अतिशय महत्त्वाचे क्वेश्चन घेतले. ओके, तर कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुमच्यासाठी अजून कशा पद्धतीने व्हिडिओ कोणत्या याच्यावर आणू तेही सांगा. ओके, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. ठीक आहे.